विविध भारती पुणे ठळक बातम्या. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं आपल्या मागण्यांसाठी गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या तब्येतीत सातत्यानं चढ उतार होत असल्यानं त्यांना वैद्यकीय उपचारासाठी आज सकाळी पोलिसांनी दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी प्रसार माध्यमांना दिली. वांगचुक यांची प्रकृती नाजूक झाल्यानं न्यायालयानं हा आदेश जारी केला असल्याचं शर्मा यांनी सांगितलं. दरम्यान रुग्णालयात दाखल केल्यानंतर वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रशासनानं तयार केलेला 117 कोटी रुपयांचा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. त्यानुसार कामं वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. शहादा तालुक्यात स्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं पेरणीनंतर उगवलेली पिकं धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. जून अखेर मान्सूनचा पाऊस बरसल्यानं यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या आधीच विलंबानं सुरू झाल्या. सध्या रिमझिम पाऊसही नसल्यानं पेरणीनंतर उगवलेली पिकं धोक्यात आली आहेत. सार्वत्रिक दमदार पाऊस कधी बरसणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवून रोजगार मिळणं कठीण झालं असून युवकांनी कौशल्य आधारित शिक्षण घेऊन स्वतःला सक्षम बनवणं ही काळाची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून त्यातून युवक आत्मनिर्भर बनू शकतात असं प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केलं. बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातल्या हडपसर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जातीतील 180 युवक युवतींना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58